ओम गुरुदेव. ओम श्री गुरुभ्यो नमः. आज 9 जुलै 2014. आषाढी एकादशी निमित्त अनेक ठिकाणाहून साधक विळद घाटातील आश्रमात पायी दिंडीने आलेले होते. माऊलींच्या दर्शनाने भक्तगण आनंदित झाले होते. त्यांच्या कृपेने काही साधकांचे विचार ऐकण्याची व भजनात दंग होण्याची संधी मिळाली. परंतु अजूनही काही हवं होतं. ते मिळाल्याशिवाय भक्तगण तृप्त कसे होणार. आणि पूज्य गुरुदेवांकडे माईक आला. ते म्हणाले, आज आषाढी एकादशी म्हणजे आशा अपेक्षांची आढी न धरता केवळ त्या एका परमात्म्याशी आपल्याला एकरूप व्हायचं. तेवढ्यात आकाशातील विखुरलेले ढग एकत्र झाले आणि वरुण राजाने बरसणं चालू केलं. तेव्हा माऊली म्हणाले, पळा पळा, आता विठ्ठल रखुमाईच्या तिथे सत्संग होईल. आणि आम्ही सर्व आत जाऊन बसलो. आमची सर्वांची पाठ जरी विठ्ठल रखुमाईकडे असली तरी विठ्ठल रखुमाईसहित आमचे तोंड पूज्य गुरुदेवांकडे होते. सगळे आत गेल्यावर खच्चून झालेली गर्दी काही क्षणात शांत झाली आणि गुरुदेवांचा प्रसाद पदरात पडण्यासाठी कान आतुर झाले. पूज्य गुरुदेव म्हणाले, आपण देवाकडे तर जातो, पण काय मागतो? आपण देवाला नाही मागत, तर आपण मागतो देवाचं. म्हणजे देव सोडून जे काही आहे ते आपण मागतो. आणि हा मानव जन्म असाच वाया घालवतो. आपण म्हणतो महागाई वाढली, गवारीचे शेंगा 25 रुपये पावशर, मेथी 15 रुपये जोडी, पेट्रोलचे भाव वाढले, डिझेलचे भाव वाढले. काल नरेंद्र मोदींसाठी म्हणायचे, अच्छे दिन आने वाले है. आणि 20 दिवसात काय झालं? भाववाढीच्या विरोधात लोकांनी नरेंद्र मोदींचा पुतळा करून तो जाळला. आम्ही टी व्हीवर पाहिलं. मीही टी व्ही बघतो कधीकधी, पण मूड असेल तर, असं ते म्हणाले. आपण ह्या महागाईवर बोलतो, पण देवसुद्धा किती महाग झाला. त्याच्याकडे येणारे खूप आहेत, परंतु त्याला मागत नाहीत, तर त्याच्याकडून मागतात. सकाळी देवापुढे बसून हात जोडले तरी म्हणतो, देवा मला सुखी ठेव. म्हणजे देव सोडूनच आपण मागतो. माझं वय आता 60 वर्ष आहे. 15 वर्षाचा होतो तेव्हापासून माझे चेले आहेत, परंतु या 45 वर्षाच्या कालावधीत मला असा म्हणणारा भेटला नाही की मला देव पाहिजे. हो, मोजून 2-4 जण असतील ते या वाटेवर चाललेले आहेत, परंतु बाकी सर्व संसाराच्या अपेक्षा मनात धरूनच गुरुदेवांकडे येणारे आहेत. देवाने आपल्याला जन्माला घातलं. नुसतं जन्माला घालून त्याचं समाधान झालं नाही, तर त्याने आपल्यात त्याचा जीव टाकला आणि तरीही तो आपल्याला छळत नाही. आणि काही मुली सासरी गेल्या तर त्याच घरात राहून त्या घरच्यांचा छळ करतात. आणि देव आपण चांगले वागलो काय, वाईट वागलो काय, तरी तो काहीच म्हणत नाही. आपल्याला सर्व स्वातंत्र्य त्याने दिले, परंतु त्यामुळे आपण आपल्या पाहिजे तसं कर्म करू लागलो आणि त्या केलेल्या कर्माचे प्रारब्ध बनले आणि ते पुन्हा आपल्यालाच भोगावे लागते ना. आम्ही काल एकाच्या घरी गेलो. मोठं घर होतं, छान छान टाईल्स बसविल्या होत्या, परंतु एकदा मेलं की त्या टाईल्स उपयोगात आणता येतील का? शेवटची अंघोळ तर अंगणातच. आणि आपण एवढं कमवलं म्हणून आपल्याला जाळायला कोणी चन्नाची लाकडं वापरतील का? आपला मृतदेह बांधायला सुतळीऐवजी कोणी रेशीम धागा वापरतील का? नाही ना. हो, एवढंच काय, मेलं की पत्नी हाय हाय करून रडते. ती त्याच्यासाठी नाही तर माझं कसं होईल असं म्हणून रडते. मग ज्याच्याबरोबर इतकी वर्ष संसार केला त्याचं काय झालं याचा विचार करण्याऐवजी ती म्हणते माझं कसं होईल. मग 2-4 बाया स्मशानातून येताना तिला धरून आणतात, समजावतात. मग भाऊबंद येतात, स्वयंपाकाची पाटी भरून आणि म्हणतात कडू घास काढ. मग जेवायला तयार. हे प्रत्येकाचंच आहे. पती गेला तर ही अवस्था, आणि पत्नी गेली तर तो लगेच दुसरं लग्न करायला तयार. म्हणतो कसा, माझ्या तर मनातच नव्हतं लग्न करायचं, पण मोठी बहीण म्हणाली, भाऊ तुझं कसं होईल? ही पोरगी जाईल लोकाच्या घरी आणि पोराच्याही बगलात बायको आली की तुला कोण विचारील? मोठ्या बहिणीने आग्रह केला, तिला कसं नाही म्हणता येईल, म्हणून लग्न केलं. पाहायला गेलं तर तसा बहिणीला विचारायला तयार नाही. आमच्या पाहण्यात तर असं आलं की एकाने बायको मेल्यावर 16व्या दिवशीच लग्न केलं. बघा आपली किंमत किती. मेलं म्हणजे गेलं, सगळं संपून जातं. तो असो नाही तर ती असो. या एकादशीला ज्याला जमेल त्याने पंढरपूरच्या वारीला जावे. ती भूमी पावन असते. संत महात्मे ऋषीमुनींच्या पदस्पर्शाने त्या भूमीत खूप पावित्र्य आलेले असते. विठ्ठलाच्या दर्शनाबरोबर त्याचाही आपल्याला लाभ होईल. परंतु पूर्वी ऋषीमुनींनी 12-12 वर्षाच्या तपाने जे मिळवलं ते पुण्य आज तुम्हाला इथं लाभलं आहे. सद्गुरूंच्या सानिध्यात तुम्ही एवढ्या श्रद्धेने, एवढ्या निष्ठेने आला आहात, म्हणून तर बाबांचा जो आशीर्वाद आहे की हृदय मंदिरी जे मज पाहती तयासी होय माझी प्राप्ती. आणि मीही तुम्हाला हेच म्हणतो, या परमार्थाच्या वाटेवर चालणाऱ्यांची काळजी तो परमात्मा घेतोच. म्हणून तर आज फारसं ऊनही नव्हतं, पाऊसही आता पडायला लागला आणि त्यामुळेच आपल्याला या विठ्ठल रखुमाईच्या जवळ सत्संगाचा लाभ झाला. आज जशी आषाढी एकादशी आहे, अशा कितीतरी आषाढी एकादशी येऊन गेल्या आणि आणखी येतच राहणार आहे.
परंतु आपण सर्वच एकादशीला असू का? नाही, कारण जगाचं चक्र चालूच राहणार आहे. आपण किती दिवस अजून जिवंत असू हे आपल्याला सांगता येणार नाही. म्हणूनच मी म्हणत असतो, श्वासाश्वासाने मरण आपल्याला कवळी मारण्यासाठी पुढे पुढे आणि पुढेच येत आहे. त्या अगोदर आपण तन मन धन वाणी आणि समय याचा उपयोग करून घ्यायचा आहे. नाहीच काही जमलं तर वाणीने सेवा करा, म्हणजे बोलण्यातून इतरांचं हित साधण्याचा प्रयत्न करा. चांगले विचार इतरांपर्यंत पोहोचवा आणि यासाठी आपण आपला वेळ वापरायचा आहे. माझी सर्व तळमळ एवढ्यासाठीच आहे की देवाजवळ हे मागा ते मागा, त्यापेक्षा हेच मागितलं तर, हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तो परमात्मा आपल्या हृदयातच आहे, परंतु जप आणि ध्यानाने त्याला प्राप्त करायचं आहे. ध्यान करा, ध्यान लागत नसेल तर जप करा. जप करता करता मन शांत होईल. हा मानव जन्म मिळाला त्याचा फायदा घ्या. नंतर कोणता जन्म मिळेल हे आपल्याला माहीत नाही. माणसाचा सोडून दुसरा जन्म मिळाला तर जप ध्यान नाही करता येणार. ओम गुरुदेव म्हणून माऊलींनी प्रवचन संपवलं होतं. आज एकादशीच्या फराळाची व्यवस्था केलेली होती. सर्व साधकांनी फराळाचा लाभ घेतला. त्यावेळातच श्री बनकर साहेब आलेले होते. ते गुरुदेवांजवळ आतल्या खोलीत बसले व त्यानंतर आणखी साधक बसले होते. मी कापसे आई व आशा मावशींना थोडी मदत करायच्या निमित्ताने त्यांच्याजवळ होते. माऊलींचा सत्संग आज चालू आहे लक्षात आले नाही. नंतर तेथे गेले तेव्हा प्रवचनाचा विषय गहनतेकडे चाललेला होता. मी तेथे जॉईन झाले तेव्हा माऊली म्हणत होते, थोडीशी पार्श्वभूमी मी आपल्याला सांगते. थोडीशी मला समजलेली पार्श्वभूमी. चयंगत नावाचे संत होते. एक दिवस खूप पाऊस पडत होता. तेव्हा त्यांच्याकडे एक मुलगी आली. तिला प्रसव वेदना चालू होत्या. त्या संतांनी तिला आश्रय दिला. बाळाचा जन्म झाला, परंतु त्याला पाजण्यासाठी दूध नव्हते. म्हणून ती त्या वादळी पावसात दूध आणण्यासाठी गेली. अंधारच अंधार होता. पुढे तिने दारावर थाप मारली. ते घर नेमके तिच्या आईवडिलांचे होते. दार उघडले, पण समोर तिचे वडील होते. चयंगत स्वामीबरोबर आपल्या मुलीचे संबंध असल्याची अफवा लोकांनी सगळीकडे केलेली होती. त्यामुळे तिच्या वडिलांनी दूध देण्यास नकार दिला. तेव्हा ती म्हणाली, दोष माझा आहे. तुमचा राग माझ्यावर आहे, परंतु माझ्या बाळाचा यात काय दोष आहे? माझ्या बाळासाठी दूध द्या. तरी वडिलांनी नकार दिला, परंतु तिची आई पुढे सरसावली आणि तिने आपल्या मुलीच्या बाळासाठी दूध दिले. काही दिवसानंतर सत्य लोकांसमोर आलेच. त्या मुलीला जे बाळ झालं ते तेथील सरपंचाचं होतं. मग लोकांनी पंचायत बसवली. 80-90 वर्षापूर्वीचा काळ होता तो. तेव्हा लोक पंचायत बसल्यावर तेथील पंचांचा निर्णय मानत होते. त्या सरपंचानेही कबूल केलं. त्याला गायीची शपथ घ्यायला लावली. तेव्हा ती शपथसुद्धा खरी असायची. लोक त्यावर विश्वास ठेवायचे. मग त्याने त्या मुलीला आपल्या घरी नेले. तिच्या आईवडिलांनाही समजून सांगितले. सर्व व्यवस्थित चालू झाले. लोकांना चयंगत स्वामीची सत्यता समजली आणि मग लोकांनी त्यांना विचारले, जर तुमच्याविषयी जे बोललं जात होतं ते खरं नव्हतंच, तर मग तुम्ही गप्प का राहिलात? कोणाला काहीच का बोलला नाहीत? तेव्हा ते म्हणाले, जे बोललं जात होतं ते चयंगतसाठी होतं. जे नाव मला आईवडिलांनी मला दिलं आहे आणि त्या नावाला विसरण्यासाठी मी माझं घरदार सोडून तपस्या करायला आलो. त्यामुळे लोक जे बोलले ते खरं नव्हतंच. तर मग मला वाईट वाटायचं काही कारण नव्हतं. लोकांना आता त्याची प्रचिती आली होती. त्यामुळे लोकांनी त्यांच्यासाठी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करायचे ठरविले. परंतु ते म्हणाले, मी आता जाणार आहे, मी इथे थांबणार नाही. तेवढ्यात एक फुलपाखरू उडत उडत समोर आले. तेव्हा चयंगत म्हणाले, मी फुलपाखराला पाहतो की मी फुलपाखरू होऊन चयंगतला पाहतो. मीच हे फुलपाखरू आणि मीच हा चयंगत. माऊली पुढे म्हणाले, कशी दृष्टी आहे ही? मी म्हणतो, तुम्ही माझ्या पाया पडता तेव्हा तुम्हीच तुमच्या पाया पडता. त्यात वेगळं काय आहे? ही छकुली नागरे भाऊसाहेबांच्या मुलीकडे पाहून म्हणाले, ती मला पाहते की मी तिला पाहतो, की मीच छकुली होऊन गुरुदेवाला पाहतो, तोच मी. ह्या खारेकरुण्याच्या पोरीनं उपवास केला. माऊली लवकर बरे व्हावेत म्हणून. तिला कोणी प्रेरणा दिली, तिला कोणी सांगितलं? हे तिला तिच्या आतून जाणवलं असेल ना, आणि त्याचंही काहीतरी कारण असेलच ना. तुमचं जे प्रेम आहे ते ह्या जन्माच्या काही वर्षातलं, पण मी तुम्हाला कधीच ओळखतो. पूर्वजन्मी मी मेलो तेव्हा कोणी रडताना माझ्यासमोर होतं, कोणी जवळ बसलेले, ते सगळं जर मला दिसत असेल, जन्मोजन्मीपासून जर मी तुम्हाला ओळखतो, तर मग तुम्हाला पाहिल्यावर आम्हाला किती प्रेम वाटत असेल. ह्या जन्मात तुम्ही माझ्यासमोर आलात, मग लिंग पुरुषाचं आहे की स्त्रीचं मला काय फरक पडणार आहे? ऋणानुबंधाच्या गाठी भेटीत तुष्टता मोठी. स्वतःला तुम्ही उच्चतेकडे न्यायचा प्रयत्न करा. तसा मीही व्यक्ती म्हणून सगळे दोष असतील माझ्यात, परंतु माऊली म्हणून मी वेगळा आहे. गुरुदेव ह्या पदावरून मी वेगळाच आहे. योग्यांचे सगळे गुण माझ्यात आहेत. तुम्ही मला ओळखताच किती. स्थूल शरीराला मी म्हणता, फार तर सूक्ष्म शरीराने स्वप्न पाहता इतकंच, पण त्याही पलीकडे काही आहे.
तुम्ही सांगा पवार सर, इथे असणाऱ्यांपैकी तुम्ही सर्वात जास्त शिकलेले आहात. सगळ्यांना मान्य आहे ना हे? सगळे हो म्हणाले. सर, तुम्ही जे पाहता किंवा तुम्हाला जे माहीत आहे तेवढंच जग आहे का? पवार सर नाही म्हणाले. मग बघा आता. स्थूल शरीराच्या आत आहे सूक्ष्म शरीर, मग आहे कारण शरीर, त्यानंतर येते महाकारण, त्यानंतर विराट, त्याही पुढे शेवटी परमहंस. आपल्याला या सर्वांचं ज्ञान नाही ना? तुम्ही सर्व मीच आहात, हे आहे विराट. आतड्या कातड्याला चिकटून आलेले संबंधच तुम्हाला आपले वाटतात. त्यालाच तुम्ही चिकटून राहत आहात. तुम्हाला जर ज्ञानी व्हायचं असेल तर या नातेसंबंधांना मनाने दूर करावं लागेल. आपल्याला परमात्म प्राप्ती करायची असेल तर जप ध्यानाचा अवलंब करावा लागेल. परमेश्वर आपल्या आतच आहे आणि जप ध्यानाने त्याची प्राप्ती आपल्याला होते. आपल्या आत वेगवेगळे रस असतात. जसे कोणाला खूप चिडावंसं वाटतं, कोणाला खूप राग येतो, कोणाला नको नकोसं वाटतं, कोणाला आत्महत्याच करावीशी वाटते. करुणा, तुला होतं ना तसं? खूप चिडावंसं वाटतं, हो की नाही? ती हो म्हणाली. कोणाला स्वतःवरच संताप होतो, कोणाकोणाला तर भांडावंसंच वाटतं. मग त्याला कारणही लागत नाही. टीव्हीचा बॅलन्स संपला तरी त्याच्यावरून चिडचिड. कोणाला आमचा खूप राग येतो, आमचं तोंड पाहणार नाही असं होतं. कोणाला आमचं नावसुद्धा घेऊ नये असं वाटतं. तरी पण अंथरुणावर पडलं की आमचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. आमचा किती राग असला तरी आमच्याकडे आल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारे अनेक रस आहेत. तसाच जपाचा एक वेगळा रस तयार होतो. कोट्यावधी जप झाला पाहिजे. 9 कोटी जप झाला तर कुंडलीतील ग्रहांची स्थानं शुद्ध होतात. 1 कोटी जपाने 1 स्थान शुद्ध होतं. मग त्याला काही मागावं लागत नाही. शरीराचे आजार जातात. प्रकृती त्याला अनुकूल होऊ लागते. जपामध्ये फार शक्ती आहे, पण आपण केलं पाहिजे. सुषुप्ती कोणती अवस्था? नाही माहीत कोणाला. तुरी अवस्था काय आहे? नाही माहिती ना. तुम्ही मला जेवढे ओळखता तेवढाच मी नाही, हे लक्षात घ्या. शरीराच्या बाहेर राहून स्वतःला मेलेलं मी पाहिलं आहे. परकाया प्रवेशसुद्धा करता येतो. परमार्थ फार मोठा आहे आणि मलाही तुम्हाला फार मोठं झालेलं पाहायचं आहे. फार उच्चतेला तुम्हाला बघायचं आहे. माझा आणखी एक जन्म आहेच, तेव्हाही मी तुम्हाला उच्च अवस्थेत पाहील, तेव्हाही मला आनंदच होणार आहे. मीच तुम्ही आहात. मीच बनकर साहेब, मीच कोरडे साहेब, मीच कोरडे ताई, मीच माळवदे काका. मला तुम्हाला मी होताना बघायचं आहे. परंतु मला तुम्ही बनकर साहेब बनवू नका, मला कोरडे साहेब बनवू नका. दिवा लावला तर खोलीत उजेड होईल, पण दिव्यावर भिंत पडली तर? समजून घ्या. आपली वाटचाल, आपला प्रवास कुठे नेला पाहिजे हे ध्यानात घ्या. कृपा तर सर्वांवरच भरपूर आहे. तुम्ही ह्या प्रेमाला अडवू शकणार नाही. केवळ सांसारिक सुखदुःखात अडकून चालणार नाही. सांसारिक कर्तव्यातच अडकून चालणार नाही. ते तर पूर्ण करायचंच आपल्याला. सद्गुरूंची सेवा समजून प्रामाणिकपणे आपले आपले कर्तव्य करायचे. पतीची सेवा ही मायमाऊल्यांनी करायची. मुलाबाळांना नीट सांभाळायचं. पुरुषांनीही आपल्या परिवाराची काळजी घ्यायची, पण त्याला चिकटून राहायचं नाही. तन, मन, धन, वाणी आणि समय याचा उपयोग करायचा. हे मगाशी तुम्हाला सांगितलं. जप ध्यानात उतरा हे वारंवार सांगायचा उद्देश हाच आहे की बुडते हे जन देखवे ना डोळा, म्हणूनही येतो कनुवळा. सद्गुरू शिष्यापासून वेगळा नाहीस, एकच आहे दोन्ही. कृष्णाला राधा म्हणते, मी तुझ्यासाठी झुरते, मला झोप येत नाही, तुझ्या आठवणीत दातखीळ बसते, बेचैन होतं, इतकी आठवण येते की कशाची सुदबूद राहत नाही. एवढं प्रेम तुझ्यावर आहे, पण कान्हा तू करू शकतोस का माझ्यावर एवढं प्रेम? तू काढतोस का माझी एवढी आठवण? तेव्हा कृष्ण म्हणतो, राधे, मी तुझ्यासमोर हरलो आहे. तेव्हा राधा म्हणते, पण याचं कारण मला सांग कान्हा. तेव्हा कृष्ण तिला सांगतो, तुला एवढं प्रेम वाटतं, तू एवढं प्रेम करते हे बरोबर आहे, कारण मला तू तुझ्यापासून वेगळं मानते आणि मला तू आणि मी वेगळा वाटतच नाही. मग प्रेम कोणावर करायचं? तसंच सद्गुरूंचं असतं. शिष्याच्या सगळ्या हालचालीशी ते अवगत असतात. तो खोटं बोलला तेही त्यांना समजतं. सद्गुरूपासून शिष्य काही लपू शकत नाही. त्याने सांगितलं काय आणि न सांगितलं काय सगळ्याची जाणीव सद्गुरूंना असते. पण हे अध्यात्म असं आहे, सगळं माहीत असूनसुद्धा प्रारब्धात आडवं यायचं नाही, ज्याचं त्याला भोगू द्यायचं. परंतु हे सत्य की त्याला होणाऱ्या दुःखाची जाणीव कमी करणं हे तर सद्गुरू करतातच. आणि त्याच्यासाठीच तर सत्संग आहे. गुरु तर जगण्याची कला शिकवतील, परंतु सद्गुरू तर जन्म मरणाच्या पार होण्याची कला शिकवतात. त्यासाठीच तर सद्गुरूंच्या सानिध्यात यायचं. हे व्हायब्रेशन्स तुमचं तन मन प्रफुल्लित करतात. श्रीकृष्णाच्या सानिध्यासाठी गोपी तळमळते, तेव्हा त्यांच्या घरून त्यांना विरोध व्हायचा. घरचे लोक त्यांना कोंडून ठेवायचे, पण त्या घराच्या धाब्यावर, पूर्वी लाकडाच्या धाब्याचे घर असायचे, ते इतकी तळमळ की मी म्हणत असतो ना कधी कधी, हात जोडिता बंधन सुटले, आता म्हणाला मी पण कुठले, आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी, दे रे काणा दे रे सोळीयन लुगडी.
सुळी म्हणजे खाज, लू म्हणजे ज्योत, गडी म्हणजे जोडी. मला तुझ्या नामाची अशी खाज येऊ दे, जसे खाज आल्यावर चित्त तेथेच लागते तसं. आणि हृदयात तुझ्या नामाची नुसती ज्योतच नाही, तर जुडी म्हणजे पुंज का. ज्योतीचा पुंज आमच्या हृदयात असू दे, अशी ती भक्ती. सद्गुरूंचं जीवनच वेगळं. ब्राह्मी स्थिती प्राप्त कर, कार्य रहे ना शेष. मोह कबीर ठग न सके, इच्छा नाही लवलेश. कोणी माणूस असतो, कोणी सज्जन असतो, तर कोणी देव माणूस असतो. तसे सद्गुरूही देव माणूस असतील ना? लक्षात घ्या. तुम्हा लागता भाव समाधी, वाटे विश्वची थरथरले. महाभारत संपले तेव्हा अक्रूरजीने श्रीकृष्णाला विचारले, भगवान, सारे भक्त आपले ध्यान करतात, परंतु तुम्ही डोळे मिटून कोणाचे ध्यान करता? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, मी माझ्या भक्तांचं ध्यान करतो. भक्तीमध्ये एवढी ताकद असते, म्हणूनच जे राधेला जमलं नाही ते मीरेला जमलं. म्हणूनच मीरा म्हणते, मैने गोविंद लीनो मोल, जन्मभरीच्या श्वासा इतके मोजी एले मी दाम, बाई मी विकत घेतला श्याम. परमेश्वराला विकत घेतला इतकं म्हणण्याची ताकद केवळ भक्तीमध्येच आहे. भक्तीनेच ती ताकद येते. मग जर श्याम विकत घेतला तर तो कोणाच्या अधीन झाला? भक्ताच्याच ना. समुद्रात एवढे रत्न असतात, एवढे पाणी असते, परंतु राजहंस फक्त शिंपल्यातील मोतीच घेतो. ती घेण्याची युक्ती आली पाहिजे, म्हणजे भक्तीचा मार्ग सुखकर होतो. तुम्ही जशी माझी वाट पाहत असता, तसं मीही तुमची वाट पाहत असतो. इथे काही जीव असे आहेत की मी त्यांच्या मोहात पडलो आहे, हे अगदी प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगतो आहे. तुमचं मोठं भाग्य होतं. आज प्रवचनात असे विषय निघाले. आज बाबांची कृपा जास्त असेल म्हणून आपणा सर्वांना आज हे ज्ञान मिळालं. आता तुम्ही सर्वजण डोळे बंद करा आणि हे भजन ऐका. करुणाने पूज्य माऊलींच्या मोबाईलवर भजन लावलं. मोबाईल स्पीकर जवळ ठेवल्यामुळे भजनाचा आवाज बाहेरपर्यंत गेला आणि आवाज ऐकून मिनिटाच्या आत बाहेरील साधक आत येऊन बसले. मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में. ना मैं धर्मी ना ही अधर्मी, ना मैं कहता ना ही सुनता, ना मैं बंधा ना मैं मुक्ता, ना मैं त्रिकुटी भंवर में रहता. सब श्वासन की श्वास में, खोज हुए तुरंत मिल जाऊं, एक पल की ही तलाश में. कहे कबीर सुन भाई साधो, मैं तो हूँ विश्वास में. मुँह को कहा ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में. भजन संपल्यावर पूज्य गुरुदेव म्हणाले, आता तुम्ही ज्या अवस्थेत आहात, म्हणजे विदेही अवस्थेत तुम्ही आता या घडीला आहात, ही स्थिती घरी गेल्यावरही आठवायची. आज या अवस्थेने तुम्ही हजार हजार जन्म पुढे गेला आहात. या अवस्थेचा उपयोग करून घ्यायचा. तेरा तुझको अर्पण प्रभू. ओम गुरुदेव.